कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं। रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं। ते आंदोलन त्यांना इतकं जोमलं की त्यांनी संपूर्ण शिवसेना महिला आघाडीवरती गुन्हे दाखल करायला लावले। मात्र असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही। आम्ही आमचा लढा असाच चालू ठेवू, कारण आमचा जो बाप आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आम्हाला पाठिंबा आहे। साहेबांनी सुद्धा या आंदोलनाचं कौतुक केलं। त्याच्यामुळे रुपाली चाकणकर, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल केले म्हणजे आमची तोंड बंद होतील, तर आमची तोंड बंद होणार नाही। तर अजून आम्ही तीव्र आंदोलन करू, हे लक्षात घ्या। मागणी आमची हीच आहे की जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनीलजी तटकरे साहेब, हे याच्यावर काहीच बोलायला तयार नाही। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी वैष्णवी हगवणे प्रकरणापासून आम्ही करत आहोत, मात्र त्याच्याकडे सोयीस्कर डोळेझाक सुनीलजी तटकरे करत आहेत। त्याच्यावरती ते काहीच बोलायला तयार नाहीये। अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी सहमत नाही। जे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटची अजित पवार सहमत नाहीत। व सुनीलजी तटकरे साहेब, तुम्ही या स्टेटमेंटशी सहमत आहात का? तुमचा पाठिंबा रुपाली चाकणकर यांना आहे का? जर तसं असेल तर तुम्ही तसं बाहेर येऊन महिलांना सांगा की सुनीलजी तटकरे साहेब, तुमच्या बाबतीत अशी कोणती फाईल, असा कोणता पेनड्राईव्ह, अशी कोणती गोष्ट रुपाली चाकणकरकडे आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये, अशी सुद्धा शंका आमच्या महिलांच्या मनात निर्माण झालेली आहे। त्यामुळे कदाचित रुपाली चाकणकर यांना कायम सेफ मध्ये ठेवलं जातं आणि त्यांचा राजीनामा घेतला जात नाही।